हॅलो फ्रेंड्स, आज आपण 5 मिनिट रेसिपी बघणार आहोत. ती म्हणजे रवा डोसा. रवा डोसा बनवायला अगदी सोपा आहे आणि अगदी 4 ते 5 मिनिटातच हा बनून तयार होतो. चला तर पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करूयात. त्या अगोदर अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा झटपट रवा डोसा बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. तुम्ही हवं तर जाड रवा सुद्धा घेऊ शकता. यानंतर एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये आपण हा रवा घालणार आहोत. यानंतर हा रवा आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत, जेणेकरून तो जास्त बारीक होईल. जर तुम्ही जाड रवा वापरणार असाल तर अशाच प्रकारे बारीक करून घ्यायचा आहे. रवा व्यवस्थित बारीक करून घेतल्यामुळे आपण जेव्हा बॅटर तयार करतो ते पुन्हा रवा फुगल्यामुळे घट्ट होत नाही. आता आपण यामध्ये 1/4 टेबलस्पून ओवा घालणार आहोत. त्यासोबतच 1/4 टेबलस्पून आपण जिरे घालणार आहोत. त्यासोबतच तिखटपणा येण्यासाठी आपण यामध्ये 1 ते 2 हिरव्या मिरच्या घालणार आहोत. मिक्सरमध्ये बारीक करण्यासाठी आपण यामध्ये 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. दळल्यानंतर अशा प्रकारे घट्ट बॅटर तयार झालेलं आहे. आपण हे बॅटर अजून पातळ करणार आहोत, त्यासाठी अजून अर्धा ग्लास आपण पाणी यामध्ये घेतलेलं आहे. या कन्सिस्टन्सीचं बॅटर आपण तयार करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता अशा प्रकारच्या बॅटरच्या कन्सिस्टन्सीमुळे डोसे छान पातळ होतात. आता आपण हे बॅटर एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आता आपण यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. यामध्ये आता आपण 1/4 टेबलस्पून मीठ ॲड करणार आहोत. पळीने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. डोसे बनवण्यासाठी इथे आपण तवा व्यवस्थित तापवून घेतलेला आहे. डोसे तव्यावर घालताना दरवेळेस बॅटर व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. पळीने अशा प्रकारे बॅटर सोडून पळीने व्यवस्थित दाब देऊन आपण पळी फिरवणार आहोत, जेणेकरून पातळ डोसा तयार होईल. डोसे व्यवस्थित बनवण्यासाठी आपण गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवलेली आहे. तुम्ही बघू शकता डोस्याची बॅटरची वरची लेअर पूर्ण सुकलेली आहे. 1 ते 2 मिनिटांनंतर डोश्याच्या कडा लालसर झाल्यानंतर आपण डोसा पलटी करून घेणार आहोत. उलटणीने अशा प्रकारे कडा व्यवस्थित सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर डोसा पलटी करून घेऊया. तुम्ही बघू शकता अतिशय छान डोसा क्रिस्पी बनलेला आहे व शेड सुद्धा तुम्ही बघू शकता अतिशय छान आलेली आहे. हा क्रिस्पी आणि खमंग डोसा आपण आवडीच्या चटणीसोबत सर्व करू शकतो. या डोश्यासोबत खाण्यासाठी नारळाची चटणी व शेंगदाणा चटणी सोप्या पद्धतीने कशी बनवायची या दोन्हींची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर नक्की चेक करा. तुम्हाला जर हा सिंपल, क्रिस्पी आणि टेस्टी रवा डोसा आवडला असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.